आता नवनाथ वाघमारे हे ओबीसीचे नेते आहेत. ओबीसींच्या आरक्षणाचा लढा लढण्यासाठी त्यांना पूर्ण अधिकार आहे. कायदेशीररित्या बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. अगदी मनोज जरांगे यांच्यावर सुद्धा टीका करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र कोणत्याही समाजातला आणि ठरवून मराठा समाजातल्या मुलींचा अपमान करण्याचा त्यांना मुळीच अधिकार नाही. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकल्यानंतर कुठल्याही समाजातल्या व्यक्तीला राग येईल असंच त्यांचं वक्तव्य होतं की ओबीसी समाजातली गोरी गोमटी पोरं, श्रीमंत पोरं ह्या मराठ्यांच्या मुली बळकावतात किंवा त्यांच्याशी लग्न करतात. म्हणजे तुमचं राजकारण कुठल्या घाणेरड्या थराला चाललेलं आहे, तुमची वैचारिक पातळी किती घसरलेली आहे हे तुमच्या प्रत्येक शब्दातून दिसून येत होतं. मराठा समाजाचीच मुलं, मराठा समाजातल्याच मुली लग्न करतात का इतर समाजातल्या लोकांशी? तर ओबीसी समाजातल्या असंख्य मुलींची लग्न मराठा समाजात झालेली आहेत. त्याच्यावरती नवनाथ वाघमारे काय बोलतील? त्यांना सुद्धा मुलगी असेल की नसेल, त्यांच्याही घरात मुलीबाळी असतील की नसतील. बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे की आपण ह्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कोणत्या थराला जातोय आणि महिलांचा अपमान कोणत्या पद्धतीने करतोय याचा सुद्धा सारासार विचार केला पाहिजे. कोणत्याही समाजाला हीन वागणूक देण्यासाठी जर तुम्ही महिलांचा त्याच्यात वापर करत असाल तर तुमची या विषयांवरती बोलण्याची लायकीच नाही. तुम्ही स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेता, महात्मा ज्योतिबा फुलेंचा तुम्ही वारसा चालवता म्हणता आणि एकीकडेच ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी कायम महिलांसाठी लढा दिला, त्यांच्या आत्मसन्मानासाठी ते लढले, त्याच महिलांचा तुम्ही अपमान करताय. जरा ती लाज बाळगा नवनाथ वाघमारे. अशा पद्धतीनं तुम्ही हा आरक्षणाचा लढा लढू शकत नाही. तुम्हाला दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे आणि ते तुम्हाला साध्य होत नाहीये, म्हणून तुम्ही मराठा समाजातल्या महिलांवरती आलात. हा अत्यंत विचारांची पातळी घसरलेला नालायक माणूस आहे आणि मराठा समाजातल्या मुलींवरती जर पुन्हा अशा पद्धतीने कुणीही जरी वक्तव्य केलं तर त्याला कायदेशीर गोष्टींना सामोरं जावं लागेल. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. समाजाचा लढा आहे, ओबीसीचा लढा आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा आहे. तुम्ही कायद्यावर बोला, तुम्ही आरक्षणावरती बोला, तुम्ही आकड्यांवरती बोला. हे विषय सोडून तुम्ही महिलांवरती येऊन बोलता तेव्हा समजतं की तुमची विचारांची लायकी अजिबातच नाहीये. ती आधी बैठक चांगली बसवा आणि मग स्वतःला ओबीसी नेते म्हणवून घ्या. दोन्ही बाजूने ज्या पद्धतीचे स्टेटमेंट्स गेल्या काही दिवसांपासून येत आहे तर ते पण एक चर्चेचा विषय आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने बोलायला पाहिजे? कसं आहे, आरक्षण हा विषय नाजूक आहे. आरक्षण सगळ्यांनाच हवंय. प्रत्येक समाजाला पुढे जायचंय. प्रत्येक समाजातला सगळाच कुठला ना कुठला घटक हा पिचलेला आहे. मग आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्ही कायद्याच्या विषयात बोललं पाहिजे ना, तर वेगवेगळ्या विषयांवरती, चुकीच्या विषयांवरती बोललं पाहिजे. म्हणजे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावरती टीका टिप्पणी हा आरक्षणाचा विषय असूच शकत नाही. किंवा कुणाची तरी आईबद्दल बोलणं, कुणाच्या तरी बहिणींबद्दल बोलणं हे चुकीचं आहे. आणि तुम्ही येऊन येऊन महिलांवरतीच का बोलता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जरांगे पाटील असतील किंवा हा नवनाथ वाघमारे नावाचा नालायक माणूस असेल, कोणीच कुणाच्याच आई बहिणीवरती बोलू नये. आरक्षण हा एक स्वतंत्र विषय आहे, तो कायद्याशी निगडित विषय आहे. त्या विषयाला धरूनच बोललं पाहिजे आणि त्या विषयाला धरूनच तुमची ही लढाई असली पाहिजे.